नमस्कार. नमस्कार. हां, आपल्याला काय फसवणूक झालेली आहे आम्हाला काय सांगू शकतात आपण? नमस्कार, माझं नाव वर्षा हेमंत गवाळे आहे. माझा आपटेवाडीमध्ये गांधी चौकात आपटे मार्केटमध्ये 10 नंबरचा गाळा आहे आणि तो माझ्याकडे 25 वर्षापासून आहे. मी ते रेग्युलर म्हणजे बिलं वगैरे भरणे माझ्याकडेच आहे. तो त्यांच्याकडून आपटेंकडून आम्ही विकत घेतलेला. म्हणजे विकत म्हणजे कोणत्या पद्धतीने घेतला? पागडी सिस्टमनी विकत घेतलेला आणि त्यांचा काही त्रास नव्हता आम्हाला. अचानक आम्हाला आता या 2 वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात किंवा ते थंडी चालू होती, दिवाळीचा सीझन होता. नमस्कार, मी हेमंत गवाळे. ह्या ज्या बाजूला आहेत वर्षा, त्यांचं मिस्टर. तर आम्ही 1998ला तो गाळा अविनाश खिलारे यांच्याकडनं पागडी सिस्टमने घेतले. त्याचे मूळ मालक श्रीधर आपटे आहेत. गेल्या 25 वर्षापासून त्याचं आम्ही रेग्युलर जे पागडीचं भाडं आहे ते भाडं पण भरत होतो. कधी भाडं थकवलेलं नाही. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केलेले आहेत. 2012 साली आम्ही आईस्क्रीम पार्लरचा जो व्यवसाय केला, त्या व्यवसायाच्या दुकानाच्या उद्घाटनाला रमेश सोळसे स्वतः हजर होते आणि त्याच रमेश सोळसेंनी हा आमचा गाळा हडप केलेला आहे. ते भाजपचे नगरसेवक आहेत आणि आता तर आम्हाला असं समजलेलं आहे की ती भाजपचे शहराध्यक्ष बनलेले आहेत. असे रमेश सोळसे जे गरीब लोकांची प्रॉपर्टी हडप करत आहेत, हे तुम्हाला कितपत पडतं? तुम्ही पागडी सिस्टमने घेतलेले आहेत, त्याच्या काय पावत्या बिवत्या तुमच्याकडे आहेत का? त्याच्या 25 वर्षाच्या पावत्या आमच्या दाखवा ना आम्हाला. त्याच्या 25 वर्षाच्या पावत्या आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही गाळा जो ताब्यात आमच्याकडे होता, त्यावेळेस आमचं गुमास्ता लायसन हे माझ्या स्वतःच्या नावाने आहे, हेमंत नामदेव गवाळे, गाळा नंबर 10 आपटे मार्केट. लाईट बिल आम्ही त्यावेळेस भरायचं, सगळे लाईट बिल आम्ही ऑनलाईन भरले, त्याचे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत. त्याच्यानंतर आमच्या नावाने नळाचं कनेक्शन होतं. सगळ्या प्रकारचे प्रूफ्स आमच्याकडे आहेत. पण ज्यावेळेस गाळा काही दिवसासाठी आम्ही बंद ठेवला, रिपेरिंगसाठी गळत होता गाळा, तर काय झालं की यांनी परस्पर त्याचा लॉक तोडून त्याच्या ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर ते मला जसं समजलं तर मी घरात येऊन आम्ही आधी चर्चा केली काय करायला पाहिजे. काही लोकांशी डिस्कस केलं तर ते बोलले तुमचा गाळा आहे, तुम्ही ताब्यात घ्या. मग तो माझ्या मिसेसनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी त्याची माणसं पाठवली आणि तिथं त्या माणसाने त्याच्याशी उज्जत घातली. नाही, मला एक गोष्ट सांगा की त्यांनी जेव्हा लॉक लावला तो तुम्हाला पूर्वसूचना दिली होती का? नव्हती. बिलकुल सूचना दिलेली नाही आहे. पूर्वसूचना न देता त्यांनी ताब्यात घेतलं आणि वरून त्यांनी तिथं वरती त्याचा बोर्ड लावला होता की भाजप नगरसेवक रमेश सोळसे आणि त्याच्या मिसेसचं नाव लिहून जनसंपर्क कार्यालय, या हडप केलेल्या गाळ्यामध्ये ते जनसंपर्क कार्यालय त्यांनी काढलं होतं. तर ज्यावेळेस मिसेस माझी हे लॉक तोडायला गेली होती, माझा गाळा आमच्या ताब्यात घ्यायला गेली होती, तर त्याची माणसं आली आणि ती काय बोलायला लागली. म्हणून मग मी काय केलं, 112 नंबरला कॉल केला. तो रेकॉर्ड पण पोलीस स्टेशनला 100% असणार, कारण 112 नंबरचा रेकॉर्ड असतो. मग पोलीस आले. पोलिसांना त्यांनी काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही आणि ते बोलले की तुम्ही पोलीस स्टेशनला चला. आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तर रमेश सोळसे हे स्वतः तिथे ऑलरेडी आधीपासून बसले होते. आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवल्यानंतर 2-3 तास ते आतमध्ये बसले होते ना, आम्ही बाहेर बसलो होतो. आम्ही पुन्हा जाऊन विचारायचो का आमची कंप्लेंट घ्या, पण आम्हाला ते पुन्हा सांगायचं थांबा, तुम्हाला आधी यांचं आमचं बघू दे. मग ज्यावेळेस त्यांचं काय झालं असं ते निघून गेले. मग आम्हाला बोलवलं, पुन्हा आम्हाला 2-3 तास बसून ठेवलं होतं. त्यावेळेस आम्ही FIR नोंदण्यासाठी आम्ही आग्रह धरत होतो, पण त्यांनी FIR नोंदवली नाही. नोंदवली फक्त NCR, ती पण अज्ञात व्यक्तीच्या नावे. म्हणजे आम्ही जे काय बोललो पोलीस स्टेशनला त्याचं काहीही त्याने ऐकून घेतलं नाही. कारण आम्हाला असं वाटतं की रमेश सोळसे ऑलरेडी तिथे बसले होते, त्यांनी काहीतरी त्यांच्याशी संवाद साधला असेल किंवा त्यांचं जे काय सेटलमेंट असेल मला माहीत नाही त्याच्याबद्दल. पण आमचा आग्रह होता की FIR नोंदवावी, ते नोंदवलं नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्यात आला किंवा आम्ही पण त्यांच्याशी संपर्क साधला.
त्यावेळेस त्यांनी आम्हाला 50,000 रुपये एकदा आमच्या मिसेसच्या माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे. लगेच नाही, त्याला पण 8-9 महिने. 9-10 महिने लागले. ते पैसे मी परत द्यायला तयार आहे. आमचा गाळा आम्हाला मिळावा. आम्ही तो गाळा 25 वर्षापूर्वी घेतला होता आणि एवढ्या वर्ष सांभाळून ठेवण्यामागचं कारण एकच होतं, आम्ही दोघं पण नोकरी करतो, पण एवढ्या वर्ष सांभाळून ठेवण्याचं कारण एकच होतं का रिटायरमेंट नंतर आम्हाला एक त्याचा आधार व्हावा. आम्ही तो स्वतःचा आमचा बिझनेस आधार जो करावा. आहे ना, तो त्यांनी हडप केलेला आहे. नाही, आम्हाला एक गोष्ट सांगा की ते आपटेंचा जो गाळा होता तर रमेश सोळशेंचा याचा काय संबंध? त्यांनी रमेश जोशी जे आहेत ना, त्यांना काय पैशाचा व्यवहार झाला असेल, आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना नाही आहे. आणि जे श्रीधर आपटे आहेत ते आता ते मागं, श्रीपाद आपटे नाही बा. नारी शक्ती वंदन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणा देणाऱ्या केंद्र सरकारच्या भाजपा पक्षाच्या जाहिराती आजही देशभरात चालू आहेत. परंतु बदलापूर सारख्या छोट्या शहरातील महिलांच्या संघर्षावर पडदा टाकण्याचा हा एक मोठा खेळ आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या महिला उत्पीडनाच्या घटना आणि त्यांना मिळालेलं संरक्षण नृत्य हे या पक्षाच्या महिला सक्षमीकरणाच्या खोट्या निवेदनाचे प्रतीक बनले आहे. 25 वर्षापासून बदलापूरच्या आमटे मार्केटमध्ये व्यवसाय करणारी गृहिणी वर्षा हेमंत गहाणे व भाजपाचे माजी नगरसेवक व नवनिर्माण बदलापूर शहर अध्यक्ष रमेश सोळसे, तर सोळसे यांनी गहाणे यांच्या कायदेशीर गाळ्यावर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी महिलेच्या विरोधाचा बळजबरीपणे दडपशाहीपणे मुकाबला केला. हे केवळ गाळ्यावरचा हक्क नाही तर स्त्रीच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. भाजपा नेत्यांचा सत्तेचा गर्व आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे अन्यायाला उत्तेजन मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणाचा जयघोष करतात, पण पक्षाचे स्थानिक नेते महिलांना भ्रष्टाचार आणि दहशतवादीच्या जोरावर दबावत आहेत. बदलापूरमध्ये गेल्या 5 वर्षात 12 महिला व्यावसायिकांवर भाजप नेत्यांनी कायदेशीर दावे न करता जबरदस्ती केल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. सोळसे सारख्या नेत्यांना पक्षाचा आधार मिळाल्यामुळे त्यांच्यावर अन्यायाला बंदी घालता येत नाही. गहाणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली, पण FIR दाखल करण्याऐवजी त्यांना तक्रार नोंदवा असे सांगण्यात आले. स्थानिक भाजपा नेते पोलीस दलावर दबाव आणू शकतात अशी सार्वजनिक भावना आहे. बदलापूरच्या महिला संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावर नेले पाहिजे. तर रमेश सोळसे यांच्यावर गुन्हा दाखल करणे, महिला आयोगाकडून त्वरित चौकशी, भाजपा पक्षाने सोळसे यांना पक्षातून हटवणे, गहाणे यांना सुरक्षितता आणि न्याय देणे अशा मागण्या आता सुरू झाल्या आहेत. सबका साथ सबका विकासच्या घोषणेखाली भाजप सरकार महिलांना न्याय देण्यात अपयशी ठरली आहे. बदलापूरच्या महिलांचा हा संघर्ष केवळ एका गाळ्याचा नाही तर स्त्रीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. भाजपाच्या दुटपी धोरणांना उघडकीस आणण्याची आणि महिलांना निर्भयपणे जगण्याचा हक्क देण्याची वेळ आली आहे. स्त्रीच्या अधिकारांवर हल्ला हा समाजाच्या मूल्यावरचा हल्ला आहे. बदलापूरच्या लढ्याला आपण सर्वांनी आवाज द्यावा अशी आता जनतेतून मागणी होऊ लागली आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, बदलापूर.